दिसना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःखातून मुक्त करण्याकडे नेणारा सद्धम्म तथागतांनी स्थापन केलेलं पुण्यक्षेत्र भिक्खू संघ तीन रत्नांना सर्वात प्रथम त्रिवार प्रणाम। बोधिसत्वचरित महामानव क्रांतिसूर्य बोधिसत्व परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित भिक्खू संघ आणि उपासक उपासिका आज आपण भिक्खू सुमेध नागरत्न यांच्या वर्षावास पवारणा कठीण योगदान महोत्सव या उद्देशाने भिक्खू संघ तसेच संपूर्ण उपासक उपासिका उपस्थित झालात। हा दिवस उपासक उपासिकांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। आज आपल्याला महान असं पुण्य संपादन करता येते। आपल्या जीवनामध्ये आपल्याला बुद्धाचा सद्धम्म ऐकता येतो आणि एवढा मोठा भिक्खू संघ भिक्खू संघाच्या प्रति श्रद्धा उत्पन्न करून पुण्याचा संचय करता येतो। या संसारातील सर्वात श्रेष्ठ असा दिवस सर्वात श्रेष्ठ असं पुण्य करता येण्याचा दिवस सुमेध नागरत्न भंतेजी यांच्यामुळेच यांच्या वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून तर आश्विन पौर्णिमेपर्यंत त्यांनी आपल्या जीवनामध्ये हा वर्षावासाचा काळ म्हणजे बुद्धाने भिक्खू संघाला वर्षावास हा जो 3 महिन्याचा काळ आहे, या काळामध्ये जे विनय आहेत, जे नियम आहेत, भिक्खूंचे नियम विनय या काळामध्ये ते पालन करत असतात।
आणि याचा लाभ उपासक उपासिकांनाही होतो. उपासक उपासिका भिक्खूंच्या सानिध्यात राहून आपल्या जीवनाचं जे दुःख आहे, आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे जीवन जगण्याचा, तो जाणण्यामध्ये समर्थ होतात. आपण जीवनपर्यंत ज्या उद्देशाने प्रयत्न करत असतो, तो उद्देश आपल्याला जाणता येतो. भगवान बुद्ध आपल्या जीवनामध्ये जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतात, बुद्धत्व प्राप्त झाल्यावर त्यांच्यातील पूर्णपणे दुःखाचा विनाश होत असतो. त्यांनी आपल्या जीवनातील तृष्णेचा पूर्णपणे विनाश केलेला, त्यांच्या जीवनातला विनाश झालेला तृष्णेचा ते पाहतात, अनुभवतात. आणि तृष्णेच्या विनाशाशिवाय दुःखाचा विनाश होऊ शकत नाही, असं त्यांना अशी अनुभूती होत असते. मनुष्याला पूर्णपणे दुःखातून मुक्त होणे, उत्तम सुखाचा लाभ करून घेणे, हाच उद्देश आपल्या जीवनामध्ये आपण ठेवून जीवन जगत असतो. म्हणजे कधीच दुःख उत्पन्न होऊ नये आणि असं सुख लाभावं की ते सर्वात श्रेष्ठ सुख असावं, असं सुख बुद्धाने आपल्या जीवनामध्ये अनुभवलं. त्यांनी ती अनुभूती केली. याच सुखासाठी सर्व जगातील लोक, ते कोणत्याही वर्णाचे असोत, ते कोणत्याही देशातले असोत, ते सर्व लोक आपल्या जीवनामध्ये याच उद्देशाने प्रयत्न करत असतात की उत्तम सुखाचा लाभ व्हावा, जीवनामध्ये कधीच दुःख उत्पन्न होऊ नये. आणि ती अवस्था बुद्धाने आपल्या जीवनात प्राप्त केली होती. तृष्णा मुक्त होणे म्हणजे दुःख मुक्त होणे. हे जे संसार चक्र आहे, यालाच बुद्ध म्हणतात दुःख चक्र. जन्म होणे मरणे, जन्म होणे मरणे, ही आहे संसार चक्र. ह्या संसार चक्रातून, ह्या दुःख चक्रातून बुद्ध बाहेर पडलेत. ते पूर्णपणे दुःखमुक्त झाले आणि त्यांनी जाणलं की यासाठीच या जगातील लोक प्रयत्नशील आहेत. परंतु ते मनोमन चिंतन करतात, विचार करतात आणि आपल्या जीवनामध्ये ते मुक्त तर झाले, दुःखमुक्त झाले, परंतु कोण असा कोण आहे माझा धम्म जाणण्यामध्ये समर्थ, मी जाणलेला मार्ग जाणण्यामध्ये समर्थ असा कोण आहे. ते पाहतात या संसारामध्ये
ते चिंतन म्हणून करतात. आता आपण जगातले लोक त्यांचा दृष्टिकोन पहा, सर्व जगातल्या लोकांचा आपल्या जीवनामध्ये ते जे जे त्यांच्या मनाला वाटलं त्या त्या क्रिया ते करत असतात, इच्छानुसार, सुखाच्या उद्देशाने. त्यांना जसं वाटलं तसं करतात सर्व लोक. सुखी होण्यासाठीच प्रयत्न करत असतात. कोणी मंदिरामध्ये जाऊन, कोणी देवाचं आरती करून, कोणी देवाचा देवाला नवस करून, कोणी आपल्या जीवनामध्ये असंही समजतात की देवच आपल्याला जन्माला घालतो आणि यातना देणाराही देवच आहे. 84,000 योनीमध्ये फिरून हा जीव आहे तो मुक्त होत असतो असा विचार करून त्या लोकांना वाटेल तसं ते करतात. आणि काही लोक असेही आहेत की ना कोणता देव, ना कोणतं काही, ना कर्म नाही, ना काहीच नाही. खाओ पिओ मौज करो असाही विचार घेऊन मनुष्य जीवन जगत असतो. बुद्धाने ह्या सर्व लोकांच्या प्रवृत्तींना जाणलं, चित्त प्रवृत्तींना. सर्व लोकांच्या मध्ये जी दृष्टी आहे त्या दृष्टीवर विचार केला. मिथ्या दृष्टीमध्ये पडलेले हे सर्व लोक. मी जो मार्ग जाणला, माझ्या जीवनात मी ज्या अवस्थेला, ज्या उत्तम अवस्थेला प्राप्त झालो, म्हणजे दुःखमुक्त झालो, सम्यक संबुद्ध झालो, मी तो मार्ग जाणला. त्याच मार्गाने जाऊन माझ्यातील पूर्णपणे दुःख नष्ट झालं. यासाठीच म्हणून ह्या जगातले लोक प्रयत्न करतात. परंतु ही तृष्णायुक्त चित्ताने, आपला जन्मच तृष्णेच्या कारणाने होत असतो. तृष्णा आहे म्हणून जन्म आहे. आणि जन्म झाला की राग, द्वेष, मोह, क्रोध चित्तामध्ये हे विकार आहेतच. आणि ह्या विकारी चित्ताला ज्या गोष्टी आवडतात, आपल्या जीवनामध्ये असं वाटते की असं केल्यामुळेच मी सुखी होईल, म्हणून आपण कायेचे, वाचेचे, मनाचे कर्म त्या रागयुक्त प्रभावित चित्ताने, द्वेषयुक्त चित्ताने, मोहयुक्त चित्ताने आपण त्या कर्मांचा जे जे वाटलं ते ते करत असतो. आणि आपण, भगवान बुद्ध म्हणतात, या संसारातील लोक हत्याही करतात, चोरीही करतात, व्यभिचार करतात, खोटे बोलतात, नशा करतात. असं करणे त्यांच्या मनालाच चांगलं वाटते, ते करतात. आणि त्यांना आपण कितीही सांगितलं की आपण शील पालन करावं, शील पालन केल्याने आपलं आयुष्य, आपलं वर्ण, आपलं सुख आणि बल वाढेल. शील पालन केल्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला तृष्णामुक्त होता येते. आपल्या जीवनामध्ये आपण जसं बुद्धाने स्वतः जाणलं आपल्या जीवनात की मी दान पारमिता
कुशल कर्म 549 जन्मात सुमेधाच्या जन्मापासून तर सिद्धार्थाच्या जन्मापर्यंत मी 10 पारमिता ह्या पूर्णत्वास आणल्या, पूर्ण केल्या. एकही संधी अशी गमावली नाही की मी दान केलं नाही. खूप संपत्ती दान केली. कधी शरीराची दान, शरीराच्या अवयवांचं दान, डोळ्याचं दान. तुम्ही बुद्ध होण्याचे पूर्वीचे जन्म पहा. सीवी राजाने आपले डोळे दान केले होते. वेसंतर जातकामध्ये आहे. वेसंतर राजा पत्नीला आणि आपल्या पुत्रांना दान करतो. हे बुद्धाने आपल्या जीवनामध्ये म्हणजे असं काही शिल्लक ठेवलं नाही की दान केलं नसेल. दान पारमिता 4 असंख्य 1 लाख कल्प सुमेधाच्या जन्मापासून एवढ्या दीर्घ कालावधी त्यांना सम्यक संबुद्ध होण्यासाठी लागला. आणि त्यांनी आपल्या जीवनात ती मुक्त अवस्था, दुःखमुक्त अवस्था, बुद्धत्वाची अवस्था प्राप्त केली. माझ्यासारखंच सुखी होण्यासाठी ह्या जगातील लोक प्रयत्न करतात, परंतु मार्ग, मध्यम मार्ग जो बुद्धाने आर्य अष्टांगिक मार्ग जाणला. सर्वात प्रथम त्यांनी पंचवर्गीय भिक्खूंना 4 आर्य सत्य याबद्दल मार्गदर्शन केलं. ज्यांना 4 आर्य सत्यांचं दर्शन होईल ते लोक आपल्या जीवनामध्ये मुक्त होतील, दुःखमुक्त होतील. आणि तो मार्ग जाणण्यामध्ये पुण्यवान मनुष्य समर्थ असू शकतो. आपल्या जीवनात जो खूप पुण्य करतो, जन्मोजन्मीचं पुण्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांना मार्ग लाभ करून देणारा असते. मार्गाचा लाभ होणे, धम्म श्रवण करणे, दान करण्याची आपल्या चित्तामध्ये श्रद्धा उत्पन्न होणे, दानाच्या बद्दल. धम्म ऐकल्यावर शिलामध्ये श्रद्धा उत्पन्न होणे. समाधी, बुद्धाने आपल्याला जे समाधीचा लाभ सांगितला आहे, चित्तातला विकार नष्ट करण्यासाठी, संस्कार नष्ट करण्यासाठी समाधीचा अभ्यास, समाधी पालन करण्यामध्ये, समाधीमध्ये आपली श्रद्धा. जर आपली श्रद्धा धम्मामध्ये उत्पन्न झाली तर मनुष्य धम्माला ऐकेल, धम्माचं आचरण करेल. आपल्या जीवनामध्ये दुःख नष्ट करण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुखी होण्यासाठी काय करायचं या प्रश्नाचं उत्तर ते शोधतील. आणि बुद्धाचा जो मार्ग आहे, बुद्धाने काय म्हटलेला आहे, जरीही मी तुम्हाला शील सांगितलं, परंतु तुम्हाला शील पालन करता येतच नाही. पंचशील तुम्ही पालन करण्यामध्ये समर्थच नाही, करूच शकत नाही, तर तुम्हाला तो धम्म कोणत्या कामाचा? आपल्या जीवनात त्या धम्माचा काय लाभ? पंचशील पालन केल्याशिवाय मनुष्याचं आयुष्य वाढू शकत नाही, आयुष्य सुख वाढू शकत नाही. मनुष्य आयुष्य, वर्ण, सुख आणि बल या 4 गोष्टीसाठीच जीवनपर्यंत प्रयत्नशील आहे. तर यासाठी हा धम्म लाभ होण्यासाठी वर्षावास करणारे भिक्षू आपल्या विहारामध्ये वर्षावास करतात.
आणि आपल्या जीवनामध्ये सुखी होण्यासाठी म्हणून उपासक त्यांच्याकडून धम्म श्रवण करत असतात आणि ते शील पालन करण्यामध्ये समर्थ होतात. दानाच्या आधारावर खूप पुण्य करत असतात आणि आपल्या जीवनामध्ये ते सुखी होतात. तर सुखासाठीच आपल्या जीवनातील दुःखमुक्तीसाठी आपला जीवन जगण्यासाठी आपलं जे जीवन आपण का जगतो आपल्याला माहीतच नाही. जन्म झाला की दुःख दुःख, जन्म झाला की दुःख दुःख. बुद्धानेच ही आपल्याला सांगून दिलं, दाखवून दिलं की मुक्त होणे त्यासाठीच आपल्या जीवनामध्ये हा धम्म आहे. आज आपण आपल्या जीवनात जे पुण्य केलेलं आहे, भोजनदान देऊन भिक्खू संघाला महान असं पुण्य केलेलं आहे. काही वस्तूंचं दान दिलेलं आहे, ते भिक्खू संघाला दान देऊन महान असं पुण्य केलं. या पुण्याच्या बलाने आपलं सर्वांचं मंगल हो, सर्व रोगातून दुःखातून भयातून मुक्त हो. आपल्याला ह्या पुण्याने पूर्णपणे मुक्त अवस्था लाभ होईपर्यंत हे पुण्य आपल्या जीवनात कार्य करत राहो अशी मंगल कामना करतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम. साधु साधु साधु.